नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थीच्या मराठी विषयातील 13वी कविता चवदार तळ्याचे पाणी या कवितेचा स्वाध्याय आहे पान नंबर 47 वर। तो आज आपण अभ्यासणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपलं मराठीचं इयत्ता 4थीचं पुस्तक काढा। पान नंबर 47 वर हा स्वाध्याय आहे। यातील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातला पहिला आकडा आहे, चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली? आणि उत्तर आहे, चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली। नंतर प्रश्न दुसरा आहे, चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे? आणि उत्तर आहे, चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे। त्यानंतर ई आहे, चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? आणि उत्तर आहे, चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले। यानंतरचा प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातला अ आहे, अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणते? चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास कर्मठ लोकांनी दलितांवर बंदी घातली होती। हा मानवतेचा अपमान होता। या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनांना प्रेरणा दिली, म्हणून अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री म्हणतात। त्यानंतर आ आहे, आत्मभान कशामुळे जागे होते? आणि त्याचं उत्तर आहे, माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे। स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावराचे जिने जगतो। जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते। यानंतर प्रश्न तिसरा आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। आणि कंसातले शब्द आहेत, नाकारायचे, स्वीकारायचे, लढायचे, प्रेरित करायचे, जागे करायचे। त्यातला पहिला आहे, दिनांना। दिनांना प्रेरित करायचे, मानवतेला स्वीकारायचे, अन्यायाविरुद्ध लढायचे, परंपरेला नाकारायचे, आत्मभान जागे करायचे। खूप छान, व्हेरी गुड। पहा, यानंतर प्रश्न चौथा आहे, जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला मध्ये उत्तरे लिहायची आहेत। सांगा पाहू। भीमकाय स्फूर्ती, मुक्यास वाणी, दिनांना प्रेरणा, अन्यायविरोधी लढा आणि परंपरेला नकार। खूप छान। प्रश्न पाचवा आहे, समानार्थी शब्द लिहा। पाणी, जल, वाणी, भाषा किंवा बोल, शक्ती, जोर, ताकद आणि दिन, गरीब। व्हेरी नाईस। प्रश्न 6वा आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। त्यातील पहिला शब्द आहे स्फूर्ती। वाक्य कसं तयार होईल? थोर व्यक्तींची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते। खूप छान। दुसरा आहे दिन। इथं दिनचा अर्थ गरीब आहे। त्याचं वाक्य कसं तयार होईल? दीन दुबळ्या माणसांना मदत करावी। खूप छान। आणि तिसरा आहे मानवता। याचं वाक्य तयार होईल, मानवता हा खरा धर्म आहे। खूप छान। चौथा शब्द आहे शक्ती आणि वाक्य कसं तयार होईल? हे देवा, मला समाजसेवा करण्याची शक्ती दे। खूपच सुंदर। पाचवा शब्द आहे दिन। इथं दिन या शब्दाचा अर्थ होतो दिवस आणि याचं वाक्य तयार होईल, आम्ही शाळेत कन्या दिन साजरा केला। प्रश्न 7वा आहे, ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा। उदाहरणार्थ मानव, मानवता। त्याचप्रमाणे
सुंदर, सुंदरता, मधुर, मधुरता, नादमय, नादमयता. अगदी छान. मित्रांनो, आपल्याला काही उपक्रमही करायचे आहेत. त्यातील पहिला उपक्रम आहे समाज सुधारकांच्या चित्रांचा संग्रह करा. आणि दुसरा उपक्रम आहे तुमच्या गावातील पाणवठ्याविषयी माहिती सांगा. पाणवठ्यावर कोण कोण येतं, पाण्याचा कशासाठी उपयोग करतात, कोणकोणते पशुपक्षी येतात पाणवठ्यावर, ही माहिती तुम्हाला सांगायची आहे. पाठ ऐकल्याबद्दल धन्यवाद.